तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच. पहिला बॉल सनीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल सनीने कंप्लीट केली. 1 रनच्या साह्याने धावफलक ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. कुंजन आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. या मोमेंटला नो बॉलचा इशारा. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला लॉब देखील केलाय. 1 रन आड देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होते. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर मोठं आणि एक चांगला झेल देवींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 12 रन आपल्याला पाहायला मिळतात. शेवट 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. या बॉलवर देखील आक्रमण केलंय आणि एक चांगला झेल फलंदाज होतोय बाद.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती देखील पाहायला मिळाली. एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 12 रन. 12 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. स्पेल नंबर 2 हर्षल आलाय. हर्षलचा पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. झेल खाली पुन्हा एकदा देवेनने आतापर्यंत एकंदरीत या स्पर्धेमध्ये तिसरा हा झेल पकडलाय. चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एक महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी गमावलाय टीम शहीद भगतसिंग 11 कळंबोली या टीमने. ज्या फलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी केली होती, तो फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं आणि कळंबोली टीमसाठी एक महत्वाचा धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठा धक्का. तर चला नेक्स्ट मॅच गावदेवी दिवाळी टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी या आणि प्रियदर्शनी बेलापूर या टीमचे कॅप्टन देखील यायचं आहे. प्रियदर्शनी बेलापूर आणि गावदेवी दिवाळी टीमचे कॅप्टन. लाईन चांगली होती. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु अतिशय दर्जेदार बॉल पाहायला मिळाला. जसा टप्पा पडला थोडासा उसी घेणारा हा बॉल. हर्षलचं कौतुक करावं लागेल, कारण लेफ्ट हँडेड बॉलरकडे एक दैविक देणगी असते, ती म्हणजे नॅचरल स्विंग आणि चेंडू वळवण्याची क्षमता देखील भरपूर प्रमाणामध्ये असते डावकऱ्याच्या बॉलरची. या मोमेंटला आणखीन एक डॉट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती. आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये पूर्णपणे ऊर्जा वाढवली टीम जेबी मस्तान दिवाळी या टीमची गोलंदाज हर्षल. 12 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सलगचे 4 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेत. हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. 5 मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे गोलंदाज हर्षलच्या खात्यातील. अतिशय व्हेरी स्पेशल स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. या मोमेंटला पुन्हा एकदा झेलची संधी आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 महत्वाचे विकेट प्राप्त केले. फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली सर हर्षल कोळी या गोलंदाजाने. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 13 रन. नवीन फलंदाज बाबू मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळते.
यशने देखील आपले इरादे स्पष्ट केलेत की जशी गोलंदाजी हर्षलने केली मी देखील त्याच पावलावर पाऊल टाकून प्रयत्न करेन आणि तो प्रयत्न सफल देखील करेन असा निर्धार घेतलाय. सध्याच्या स्थितीला गोलंदाज यशने देखील पहिल्या बॉलवर निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे पहिला बॉल त्याने रिलीज केला लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला जातो. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 14 रन आतापर्यंत होतात. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होते. पायाचा वेध देखील घेतलाय. रनआउटची संधी परंतु या क्षणाला काय घडलंय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप साठी फिल्डर होता की काय परंतु बॉलने यष्ट्यांचा स्पर्श केला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक बॅट्समन गमावलाय. नवीन फलंदाज आयुष मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. आकडू पद्धतीचा हा बॉल पायाचा वेध जरूर घेतलाय. एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि रनआउटची संधी. सेकंड रन घेत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 16 रन आतापर्यंत होत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम दर्जाचा झेल पकडलाय. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक देखणा आणि नजाकत बनलेला झेल यश कोळीने या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे स्ट्रोक केला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉलच्या थोडासा बाहेर होता. हा गोलंदाजाने एक चांगला झेल यशने पकडला त्याच्या फॉलो थ्रो मध्ये. 16 रन होतात. अजूनही शेवटचे 3 चेंडू मात्र 7 विकेट आतापर्यंत झालेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. 7 गडी बाद 16 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज पिंटो आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः टीमचा कॅप्टन आहे.
व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन चांगली होती. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, परंतु हर्षलच्या माध्यमातून ही चुकी आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप साठी फिल्डर होता, चांगला प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या रन साठी कॉल आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. चौथ्या धावेसाठी कॉल आणि काय घडलंय, चौथी धाव देखील पूर्ण होते. पाचव्या रन साठी कॉल, परंतु पाचवी रन घेत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 4 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 22 आणि 23 रनचा टार्गेट असेल. तर चला टीम गावदेवी 11 दिवाळी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्यापर्यंत प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चला 23 रनचं लक्ष आहे. फिटिंग त्वरित लावून घ्या. तेवीस रनचं लक्ष आहे आणि चला टीम जेबी मस्तान दिवाळी संघ आपण आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करा.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर टीम JB मस्तान देवा या टीमला विजय निश्चित करून दिला होता, विजय प्राप्त करून दिला होता, तो खेळाडू सतीश कोई. आणि त्याचबरोबर वरून ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. पहिला बॉल लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. क्रिकेटमध्ये कधीच कुठलं लक्ष छोटे किंवा मोठं नसतं परंतु तुमचा विजय हा भरपूर इम्पॉर्टंट असतो आणि त्यासाठी आतूनच प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आयुष या बॉलवर लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय डीप कव्हरला. फिल्डर तैनात. एक मोठा विकेट. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 वर बाद होताना पाहायला मिळतोय. हार मानण्यासाठी टीम शहीद भगतसिंग 11 कळंबोली हा संघ देखील तयार नाही, कारण क्रिकेट आणि चितीचा खेळ आहे. पहिला कोणत्याही बॉलवर हा खेळ बदलू शकतो. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपले इरादे स्पष्ट करत असताना गोलंदाज आयुष आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हर्षल ज्याने गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली कामगिरी केली. आणखीन एक दर्जेदार बॉल. सलगचे 3 बॉल आतापर्यंत आयुषने इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलवर त्याने इरादे स्पष्ट केलेत. 15 मध्ये अजूनही 23 रन करायचे आहेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. सलगचे 4 बॉल निर्धाव आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा आयुष सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक रनने धावफलकाचा प्रारंभ होतोय. अजूनही 13 मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 22 रन. 13 बॉल आणि 22 रनची गरज. वादळ किती आली तरी दीपक विझत नाही आणि तसंच जर जिद्द मनामध्ये असली की माणूस हरत नाही. आणि सध्याच्या घडीला एक चांगली दैदिप्यमान कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर टॉस केला जाईल. मी हर्षदजी पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचा आहे. कोलोर पद्धतीचा हा बॉल पंचांकडे अपील केली. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून दिलं. सचिन आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील ऍड होते. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल परंतु व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. आणखीन एक अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. 4 धावा आतापर्यंत होतात. अजून 19 रन पूर्ण करायच्या देणारा 12 बॉल मध्ये
सचिनचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. बाईजच्या स्वरूपामध्ये एकदा बॅट होते. वेग चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर समोरच्या दिशेने क्रॅकिंग स्ट्रोक या षटकाराने या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून दिले टीम जय बजरंगबली मस्तान दिवाळी या टीमला. काय स्ट्रोक केलाय, अतिशय दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जिद्द जर सोबत असली ना तर अशक्य म्हणावं असं काहीच नसताना तेच प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला वरुण कोहलीने साकारलं. ज्या प्रकारे त्याच्या माध्यमातून षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालं. कारण जर तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी असेल ना तर मात्र यश प्राप्ती देखील तुमच्यामध्ये घडू शकते. कारण धैर्य कधीच विकत मिळत नाही, ते संघर्षातूनच घडवावं लागताना चांगला प्रयत्न वरुणच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. टायमिंग भरपूर चांगला होता आणि आज चौकार. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे. एक सिंगल देखील कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली. तिसऱ्या धावेसाठी कॉल देखील पाहायला मिळेल की काय, परंतु या मोमेंटला दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. थोडासा अडथळा आला होता, परंतु 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात आणि 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा अडथळा आला होता, परंतु प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यातील अडथळेच मजबूत बनवत असतात आणि आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी वरुणने देखील आपल्या टीमसाठी केलाय. हरलेला प्रयत्न कधी वाया जात नाही, तोच पुढच्या यशाची पायरी हा ठरवत असतो. आणि सध्याच्या घडीला जो प्रयत्न हारला होता सुरुवातीच्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये टीम जेबी मस्तान दिवाळी या टीमने, आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा एक चांगली ताकद त्या प्रयत्नाने साकार केली. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चला 6 मध्ये करायच्या ते म्हणजे 3 धावा. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. दुसऱ्या धावेसाठी हा कॉल होता, परंतु फलंदाज पोहोचलाय तोपर्यंत त्याच्या क्रीज मध्ये. अजूनही 2 रनची गरज आहे.
आणि सामना जिंकलाय टीम जेबी मस्तान दिवाळी या टीमने आतापर्यंत 2 सामने जिंकलेत एकंदरीत या स्पर्धेमध्ये आणि सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा हा पहिला संघ ठरलाय. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम गावदेवी 11 दिवाळी संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. देवेश कोई आपण टॉस जिंकलाय.